हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे पुण्यामध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। पालखी सोहळा 2025। तर मी याआधी कधीच तो सोहळा पाहिलेला नाही किंवा दर्शन घेतलेलं नाही आहे आणि फॉर्च्युनेटली यावेळेस मी अगदी जवळ आहे। तर मी विचार केला की यावेळेस पालखीचं दर्शन घ्यावं, तो सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहावा। आणि आजचा तो दिवस आहे जेव्हा पालखी आळंदीवरनं निघणार आहे आणि ती पुण्यामध्ये जाते, म्हणजे सिटीमध्ये जाते। तर विचार केला की पटकन जाऊन मी बघून येते। आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी निघाले आता पालखी सोहळा पाहण्यासाठी। तर चला, काल रात्री जेव्हा मी ऑफिसवरनं आले होते ना, तेव्हाच बरेच लोक इथे जमले होते, मी पाहत होते। आणि इथे बरीच सुविधा केली आहे पुण्यामध्ये, ते बघून मला खूप छान वाटलं। तर दोन्ही साईडला स्टॉल आहेत मस्त आणि टॉयलेटची वगैरे सोय आहे। तर काल रात्री ना पाऊस इतका सुरू होता आणि मी आहोंना तेच म्हणत होते की अरे इतक्या पावसामध्ये कसे जातील, पण त्याची एनर्जी वगैरे पाहून मला असं वाटत होतं की ते जातील, ते नक्कीच जातील। तर ना ते काल रात्रीचे थांबले होते, त्यांचं भजन वगैरे ते पण चालू होतं। आणि मी आता इथून बघते, बापरे रस्ता तुडुंब भरला आहे आणि लोक जात आहेत। ते बघा, अजून मी बऱ्याच अंतरावरती आहे आणि तुम्हाला दिसत असेल। सोहळ्याला ना गावाकडची बरीच मंडळी आहेत आणि ते मला इतके सारे आजी आजोबा दिसते, एकदम गावाकडची फिलिंग येते। हे जे आहेत ना वारकरी, ते सकाळी आळंदीवरनं निघाले होते चालत आणि आता ते निघालेत पुण्यामध्ये, म्हणजे सिटीमध्ये जाण्यासाठी। आणि अक्षरशः लाखोंच्या गर्दीमध्ये हे लोक इथे मला दिसत आहेत। रस्त्यांची दोन्ही बाजू भरलेले आहेत, एका साईडनं वारकरी चालत आहेत तर दुसऱ्या बाजूने त्यांच्यासोबत जे काही वाहनं असतात, ट्रक, टेम्पो वगैरे, ते कंटिन्यू चालत आहेत। आणि अधूनमधून अशी एखादी, म्हणजे वेगवेगळ्या गावाच्या वेगवेगळ्या पालख्या असतात, तर अशी एखादी छोटी पालखी आपल्याला पाहायला भेटते। कारण की मेन जी पालखी असते ना ती खूप मागं असते आणि ती सर्वात म्हणजे शेवटी येते। त्यात मला वाटतं ती 12-12:30 वाजता दुपारचे तिकडनं निघायला आणि सिटीमध्ये जायला। मला तुम्हाला सांगायला आवडेल की पालखी सोहळा म्हणजे वर्षातला तो उत्सव असतो ज्या उत्सवाची ना महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस वाट पाहत असतो। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखी असते, जे इंद्रायणी नदी किनारी बसलेल्या आळंदी गावावरनं निघते पंढरपूरला जाण्यासाठी। 21 दिवसाचा हा पायी प्रवास असतो, जो पूर्ण करून आळंदीवरनं जे संत ज्ञानेश्वरांची पालखी असते ती पोहोचते पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला। आणि खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा असतो, मन अगदी असं मंत्रमुग्ध होऊन जातं। कदाचित मनाला एकदा तरी असं वाटून जातं की आज या जीवनाचं सार्थक झालं आहे आणि आज परत एकदा महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा अभिमान वाटला। पालखी मी पाहिली, पालखी नाही ॲक्च्युली वारकरी लोक आहेत हे। बापरे, वन्स इन अ वाईल म्हणतात तसा मला एक्सपिरियन्स होता आयुष्यामध्ये। फर्स्ट टाइम मी अशी वारी पाहिली, वारकरी पाहिले। इतके दिवस फक्त TV वरती वगैरे पाहायचो आणि तेव्हा खूप भारी वाटायचं, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर इतकं भारी वाटत, मन खरंच खूप भारावून गेलं होतं। म्हणजे इतकी वयोवृद्ध माणसं, पायामध्ये साधी चप्पल, धोतर, अंगावरती व्हाईट कुर्ती, बायकांच्या अंगावरती एक साधी साडी, बघलेला छोटीशी बॅग आहे, कुणाच्या डोक्यावरती तुळशीचं वृंदावन आहे, कुणाच्या डोक्यावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, कुणाच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे, कुणाच्या हातामध्ये टाळ, तर कुणाच्या हातामध्ये वीणा। आणि बापरे, इतकी आनंदानं, इतक्या उत्साहानं हे लोक निघालेत। पाऊस येतोय, रस्ते खराब आहेत, आपण म्हणतो की बाहेर चालायला जाताना शूज घातले पाहिजेत, हे केलं पाहिजे, हे लोक साधी चप्पल घालून आनंदाने चालत जात आहेत। किती मोठी गोष्ट आहे। आज परत एकदा मला स्वतःवरती अभिमान झाला की मी महाराष्ट्रासारख्या पावनभूमीमध्ये जन्माला आले। हे मला नाही वाटत दुसरीकडे कुठे पाहायला भेटेल। खूप छान वाटलं
आयुष्यामध्ये पहिल्यांदा पालखीचा सोहळा पाहिला. अजून म्हणजे मी घरी पण मम्मीला पण व्हिडिओ कॉलवरती वगैरे दाखवले, तर बरेच तिकडचे लोक असे म्हणत होते की हे फक्त वारकरी लोक पुढे जात आहेत, मेन पालखी आणि अजून पाठीमागं आहे. 1 तास झालं मी ते थांबली आहे. मी मस्त सर्व पाहून घेतलं. आनंदाचा सोहळा म्हणतात त्याप्रकारे खरंच म्हणजे अवर्णनीय एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं. पाहूयात, अजून थोड्या वेळानं जाईन, जमलं तर मेन पालखी पाहायला भेटेल. पिल्लू आणि आहूवरती झोपले होते, तर त्यांना थोड्या वेळामध्ये उठून मी घेऊन जाईन, कारण की पिल्लूला पण ऑब्व्हियसली पाहायला छान वाटेल आणि त्यालाही कळलं पाहिजे ना पालखी सोहळा काय असतो, वारकरी संप्रदाय काय असतं, तर मी त्यालाही दाखवेन. चला बाय. का नाही यायचं मग? स्वेटर घालते, टोपी घालते. मग बघ तुला यायचं असेल तर चल, ना तर असू दे. मग काय तू सांग काय करायचं. बरं बस, नंतर जायचं का मग? लगेच जायचं? बंद नाही, ते दिवसभर चालू राहतो. जायचं. पिल्लू पण उठला येतात. तो मला म्हटलं मम्मा कुठं चालली तू? मग मी म्हटलं की मी बाहेर चालले जय बघायला. तर म्हटलं मी पण येतोय. तर काय ना, ॲक्च्युली आमच्या गावाकडचे बरेच लोक आलेत. मग नंदांटीचा पण मला फोन आला होता की इथं आलो जवळ आम्ही, पण कुठं आहे ते लोकेशनच नाही समजते, कारण त्याला माहीतच नाही ना इथलं ठिकाण वगैरे काय येतं. तर मी म्हटलं चला चर्चून एकदा बघून तर येते, जवळपास कुठं असेल तर भेट होऊन जाईल. तर मी निघाले. आता पिल्लू पण येतो म्हणते, बघू त्याला घेऊन जाते आता. हे जे दर्शन घेतलं ना आपण सोना, याला पालखी म्हणतात. काय म्हणतात? या पालखीचं दर्शन घेतलं आपण आता. तर इकडे ना गावाकडची बरीच मंडळी आलेत. नंदांटी आलेत, प्रज्ञाच्या सासूबाई पण आलेत. सो त्यांना भेटायला मी चालले. इकडे थोडंसं जवळच आहेत, तर म्हणलं भेटूनच यावं. चालेल. देवा. तर सर्वांची भेटी झाली. नंदांटीची भेट झाली, प्रज्ञाच्या सासूबाई म्हणजे मम्मी त्यांची पण भेट झाली आणि त्यांना सर्वांना भेटून बाय केलो. आणि आता आम्ही निघालो घरला जाण्यासाठी. 10 वाजले आहेत आणि सकाळच्या 7 वाजल्यापासून मी अशीच फिरते. हे बघा वारकरी, रस्त्याच्या दोन्ही साईडनं वारकरी आहेत. पिल्लू आणि आहो पण आलेत बाहेर. खाण्यापिण्यासाठी दिले जाईल नाश्ता वगैरे, तर ही सर्व लाईन मध्ये असे थांबलेत. पालखी दर्शन घेतलं का तिकडच्या पालखीचं? आणि हे लोक कोण आहेत? वारकरी लोक. आणि हा काय आहे? पालखी सोहळा. हा. आतापर्यंत व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहिलात ते होते वारकरी संप्रदाय, जे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत निघतात आळंदीवरनं आणि थेट जातात पुण्यामध्ये. तर आता थोडंसं ना डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पुण्यामधनं 2 पालख्या निघतात. पहिली पालखी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी जी देहूवरनं निघते आणि दुसरी पालखी श्री संत ज्ञानेश्वर महाराज जी आळंदीवरनं निघते. या दोन्ही पालख्यांना पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे भेटतात आणि तिथनं आपापल्या मार्गाने पंढरपूरला निघतात. आता आपापल्या मार्गाने म्हणजे संत तुकाराम महाराजांची जी पालखी असते ती लोणी, काळभोर, इंदापूर, अकलूज मार्गे निघते. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी असते ती सासवड, जेजुरी या मार्गे निघते आणि जाऊन पोहोचतात पंढरपूरला. सर्वात अमेझिंग गोष्ट काय माहीत आहे? या दोन्ही पालख्या इथे येऊन एकत्र भेटतात. इथं जी पालख्यांच्या स्वागताची जी तयारी केली जाते ना, ते अवर्णनीय असते. इथला जो देखावा असतो ना, तो खरंच खूप अवर्णनीय असतो. इथे मी येऊ शकले नाही, पण माझी ना एक फ्रेंड आहेत इंस्टाग्रामवरती, सुजित कसबे सर. तर त्यांनी हे मला व्हिडिओज काही मला शेअर केले होते, जे मला असं वाटलं की मीही ते पाहावं आणि माझ्या या व्हिडिओमध्ये ते अटॅच करावं, म्हणजे जेणेकरून सर्वांना पाहता येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने पुण्यामध्ये पालखीचं स्वागत केलं जातं. हा जो पालखी सोहळा आहे याचा जो अनुभव असतो तो कसा असतो हे मला तुम्हा सर्वांना दाखवायचं होतं.
सो सुजित सर, थँक्यू सो मच. माझ्या सांगण्यावरनं तुम्ही मला इतके छान व्हिडिओज करून पाठवले. ते मला फोटोज पाठवत होते, पण मी त्यांना बोलले की मला व्हिडिओज पाठवा, मला पण पाहायचं आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण मी ते अटॅच करेन जेणेकरून सर्वांना पाहता येईल. कारण की इतक्या गर्दीमध्ये प्रत्येकजण तिथे जाऊन दर्शन घेणं किंवा पाहणं शक्य नसतं आणि त्यामुळे इतका सुंदर देखावा मी मिस केला असता. सो थँक्यू गाईज. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.